नमस्कार. आजच्या चित्रफेतेत आपण जाणून घेऊयात श्री शिवछत्रपतींचं संघटन कौशल्य आणि त्याला रामायणाची असलेली आस्था. म्हणजे एक फार वेगळा विषय. त्या कालखंडामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान होते किंवा शिवपूर्व कालखंडामध्ये जिजाऊ साहेबांनी एक विलक्षण पाहणी केलेली आहे समाजाची. आणि जिजाऊ साहेब ह्या महाराष्ट्र प्रांतामध्ये किंबहुना बंगळूर महाराष्ट्र प्रांत आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या काही सीमोरेषांमध्ये त्यांचा वावर राहिलेला आहे. आणि त्या कालखंडामध्ये हे इस्लामी सत्ताधीश मोठ्या मोठ्या राजकीय घराण्यातील स्त्रियांना सुद्धा कसं छळतात हे जिजाऊ साहेबांनी अत्यंत जवळून पाहिलं. आणि एक प्रसंग तर त्यांच्या घरातच घडला असा आपल्याला इतिहास सांगतो. पण ह्या सगळ्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधी सुद्धा जिजाऊ साहेब यांच्याबद्दल एक फार विलक्षण कथा इतिहास आपल्याला सांगतो. त्या स्वतः रामायणाच्या जाणत्या आहेत. आणि त्या यांनी त्यांनी लिहिलेल्या रामायणाच्या नाही तर वाल्मिकींनी रचलेल्या, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती उदयास येते, ज्याच्या माध्यमातून प्रचंड क्षात्रतेज प्रभू रामचंद्रांचं बाहेर पडतं, किंबहुना ज्याच्या माध्यमातून त्याची रचनाच आपल्या देशाचा उद्धार करण्यासाठी झालेली आहे, त्या रामायणाच्या जाणत्या जिजाऊ साहेब आहेत आणि शहाजीराजे सुद्धा आहेत. आणि या दोन्हीही म्हणजे शहाजीराजांचा सुद्धा आणि जिजाऊ साहेबांचा सुद्धा रामायणाकडे पाहण्याचा एक विलक्षण दृष्टिकोन आहे असा आपल्याला इतिहास वाचता समजतं. वास्तविक पाहता आपल्याला वस्तुस्थितीत मुद्दामून असं सांगितलं जातं की शहाजीराजे असो किंवा जिजाऊ साहेब असो यांचा काही फारसा शिक्षणाशी संबंध नसल्यामुळे ते काही जास्त गोष्टींचे जाणते नव्हते. पण जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे हे संस्कृत भाषेचे इतके जाणते आहेत की शहाजीराजांचं जे दैनंदिन जीवन लिहिण्यात आलेलं आहे त्यात सुद्धा आपल्याला तंजावर बंगळूर ह्या प्रांतामध्ये अभ्यासता येतं. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे जर एका कक्षेत बसले आणि दुसऱ्या कक्षेत जर संस्कृतची किंवा अनेक धर्मग्रंथांची जाणते असलेली जर पंडित मंडळी बसली तर त्यांच्यासोबत एकांतिक संवाद करतील आणि त्या 40 पंडितांना एकसाथ हरवतील, एवढा अभ्यास जिजाऊ साहेबांचा आपल्या धर्मशास्त्रांचा आणि ग्रंथांचा झाला होता. आणि त्या कालखंडामध्ये जिथं जिथं सगळी भयग्रस्त परिस्थिती झाली होती, तुम्ही जर इस्लामी सत्ताधीशांची नियमावली वाचली तर हरिनाम घ्यायचं नाही आणि रामनाम घेतलं तर अक्षरशः जिभेत खुटी टाकल्या जात आणि अक्षरशः जीभ कापून टाकल्या जात, अशा सजा इथे आदिलशाही, निजामशाही, इदाबशाही, कुतुबशाही यांच्याकडून प्रस्थापित करण्यात आल्या होत्या. पण जिजाऊ साहेब काय वेगळ्या अंतःकरणाच्या असतील लक्षात घ्या. अशा परिस्थितीत सुद्धा समाजाला एकत्र करायचं, त्यांना लढवायला शिकवायचं. आणि हिंदू धर्माचा पवित्र ध्वज हा प्रभू रामचंद्रांचा आहे, भगवान श्रीकृष्णांचा आहे. आणि तो तुम्ही लक्षात घ्या, या महाराष्ट्र प्रांतामध्ये घडलेलं कार्य आहे. जिजाऊ साहेबांनी अत्यंत वेगळ्या अंतःकरणाने या महाराष्ट्र प्रांतामध्ये काम केलेलं आहे. आणि जिजाऊ साहेब इथे लोकांना रामायण शिकवत असत असं वर्णन इतिहास आपल्याला सांगतो. खरंच असं आलेलं वर्णन आहे. शहाजीराजांची तर प्रभू रामचंद्रांच्या कुळावरती किंबहुना प्रभू रामचंद्रांपासून जे जे राजे पुढे झाले, ज्यांनी देश सांभाळलेला आहे, अत्यंत देशाचं रक्षण केलेलं आहे, किंबहुना भोसले कुळामध्ये आपलं वेळ प्रसंगी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपलं शिरकमल अर्पण करण्याची सुद्धा परंपरा या कुळात पडली होती. इतकं राष्ट्रनिष्ठ आणि इतकं धर्मनिष्ठ असं एक कुळ होतं. हा सुद्धा इतिहास शहाजीराजांना माहिती आहे. आता लोकांना वाटेल यात नवल काय बरं, त्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती किंवा सर्च इंजिन्स उपलब्ध नव्हते. त्या कालखंडामध्ये अनेक ग्रंथांच्या प्रती निर्माण कराव्या लागायच्या, त्या अभ्यासू ग्रंथ आहेत का याची पाहणी केल्या जायची. तर शहाजीराजांनी जवळजवळ प्रभू रामचंद्रांच्या पोटी त्यांचे 30वे वंशज बृहतबल हे जन्माला आले आणि त्यांच्यापासून ते शहाजीराजांपर्यंतची सगळी कुळसंपदा शहाजीराजांनी ग्रथित करून ठेवलेली आहे. इतका विलक्षण इतिहासाबद्दल, प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाबद्दल असा विशेष श्रद्धा ठेवणारे हे शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब आहेत. इतिहास आपल्याला असं सांगतो, ज्या कालखंडामध्ये इस्लामनी इथे असे बंधनं लावली होते त्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांच्या फक्त नामावरती श्रद्धा प्रस्थापित केलेली नाहीये, तर त्या प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावरती
इथल्या सगळ्या तरुणांनी आपलं अधिष्ठान प्रस्थापित केलं पाहिजे किंवा आपल्या मनगटामध्ये प्रभू रामचंद्रांचं बळ साठवलं पाहिजे, ही इच्छा आकांक्षा आपल्या अंतःकरणात धारण करणारे जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे आहेत. शहाजीराजे एकदा व्यंकोजी राजांना संवाद साधताना म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही प्रभू रामचंद्र पूजताय त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांचा पराक्रम सुद्धा पूजा आणि महाराष्ट्र प्रांतात शिवाजी राजांनी जसा पराक्रम उभा केलाय तसा तुम्ही इथं उभा करा. म्हणजे शहाजी राजांचं अंतःकरण छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जाणलं होतं हे निसंशयपणे. आणि अजून एक जर गोष्टीचा जर आपण सखोल असा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेस छत्रपती शिवराय हे अत्यंत लहान होते, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रचंड प्रयत्न करून सुद्धा थोडंसं यश त्यांच्या हातात न आल्यामुळे शहाजी राजांनी जिजाऊ माँसाहेब, दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, कान्होजी राजे जेधे आणि अशा काही मावळातील निष्ठावंत त्यांच्या विश्वस्त घराण्यांवरती जी श्रद्धा ठेवली आणि तुम्ही महाराष्ट्र प्रांतात जा, पुणे इथे परत एकदा हिंदवी स्वराज्य उभारण्याचं काम करा बघू, असा सगळ्यांवरती श्रद्धा प्रस्थापित केल्यानंतर राजे शहाजी राजे यांनी या सगळ्यांना एक कार्य वाटून दिलं. पण त्या सगळ्यांना रामायण महाभारताचं वैचारिक अधिष्ठान दिल्याचं एक खूप मोठं पत्र किंवा शिवपूर्व काळात किंवा शिवाजी महाराज लहान असतानाचे कागदपत्र आपल्याला सांगतात. आणि जी रचना इथे उभारण्यात आलेली आहे, प्रभू रामचंद्र जे भरतला सांगतायत की आता मी नसताना तू राज्य कसं सांभाळलं पाहिजे, तर त्या इस्लामी पारतंत्र्यामध्ये चाचपडत असलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी शहाजी राजांनी जे वैचारिक अधिष्ठान सांगितलंय ते रामायणाचं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वप्रथम इथं सगळीच मंडळी कामाला लागलेली आहे. पण आपल्याला एक विशेष आकर्षण असं आहे की उभ्या देशात रामकथा त्या काळातही होत असतील ना, उभ्या देशात राम लोक त्या काळातही शिकवत असतील ना, पण जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजी महाराजांना लाल महालामध्ये जे अत्यंत प्रेमाने जवळ घेतलेले, त्यांच्या हनुवटीवर हात ठेवला असेल, त्यांना रामायण महाभारत शिकवलं असेल, पण त्यामध्ये जिजाऊ माँसाहेबांनी निश्चितपणे शिकवलं असेल की शिवबा, उभ्या प्रांतातले सर्व क्षत्रिय हे आज आपला पराक्रम परकीय सत्ताधीशांसाठी वापरतायत, आपली सगळी तलवारी या स्वकीयांचे गळे कापण्यासाठी करतायत. पण त्यांच्या समोर जरी राम असले तरी ते राम त्यांच्याकडनं ते काम करून घेत नाहीयेत जे तुला करायचंय. आणि अत्यंत लहान वयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांसमोर जिजाऊ माँसाहेबांनी आशे प्रभू रामचंद्र सांगितलेले आहेत, ज्यांच्या मनगटामध्ये क्षात्र तेज निर्माण झालं आणि निष्काम कर्मयोगी छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत. आणि असं काही कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं की त्यांचा तापलेला राष्ट्र कार्यासाठी तापलेला देह हा साक्षात कितीतरी योग्यांनी बघितला आणि शिवाजी महाराजांना म्हणावं वाटलं की साक्षात तुम्ही प्रभू रामचंद्रांप्रमाणे आहात, तुम्ही भगवान श्रीकृष्णांप्रमाणे आहात. अनेक प्रांतातून अनेक योगी धावलेले आहेत, पंजाब पर्यंत शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा डंका गेला, पण तिथं सुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराज हे साक्षात भगवान श्रीकृष्णांचा पराक्रम करणाराच अवतार आहेत अशी धारणा संपूर्ण देशात झाली होती. हा शिवाजी महाराजांचा एक अलौकिक दृष्टिकोन किंवा शिवाजी महाराजांनी रामायण महाभारताकडे कसं बरं चित्त प्रस्थापित केलं असेल, शिवाजी महाराजांनी रामायणावर कशी श्रद्धा ठेवली असेल, तर ती श्रद्धा कष्टातून ठेवली, ती श्रद्धा कर्मातून ठेवली, ती कधी विश्रांती न घेता कायम रामाप्रमाणे देशासाठी झिजत राहायचं आणि देशासाठी काम करायचं या माध्यमातून ठेवली. म्हणून शिवराय हे प्रभू रामचंद्रांच्या उंचीचे झाले. ही उंची मोजायला आपल्या तरुणांकडे दृष्टी हवी. हा पराक्रम पाहिला शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात उतरून त्यांनी समजून घेतलेलं रामायण समजून घ्यायला हवं. आणि शेवटची एक गोष्ट आहे ती फार सुंदर आहे, ही ज्या कालखंडात जिजाऊ माँसाहेबांकडून एक रामायणाच्या कथा ऐकल्या तर त्या रामायणाच्या कथा आपल्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यांना संघटित करायचं आणि प्रभू रामचंद्रांनी जे संघटन कौशल्य हे रावण मारण्याकरता वापरलं ते शिवरायांनी अत्यंत लहान वयात वापरलंय असं आपल्याला इतिहास सांगतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाचा उपयोग हा फक्त कथा आणि मनोरंजनापुरता न करता किंवा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राला मनोरंजन कधी स्पर्शच झालेलं नाहीये, पण त्या तळपत्या सूर्याप्रमाणे शिवाजी महाराज इथे राष्ट्र आणि धर्मसंस्थापनेकरता काम करत राहिले. शिवाजी महाराजांनी हे अलौकिक कार्य केलेले हे आपल्याला लक्षात येतं. जय श्रीराम.